आज जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव एका डॉक्टर सोबत घडलेला सत्य अनुभव आहे. त्याचं नाव डॉक्टर राजेश. डॉक्टर असल्यामुळे त्यांना रात्री अपरात्री एखादी इमर्जन्सी केस आली की लगेच हॉस्पिटलला जावे लागायचे. असेच एकदा इमर्जन्सी केस पार पाडून ते रात्री घरी यायला निघाले होते. बराच उशीर झाला होता. रात्रीचे साधारणतः 2 वाजले होते. ते त्यांच्या मोटरसायकलीवरून हळूहळू घरी येत होते. बरीच रात्र झाल्यामुळे रस्त्यावर त्यांच्या व्यतिरिक्त एकही गाडी नजरेत पडत नव्हती. आजूबाजूला भयान काळोख आणि येणारा तो किरकिर आवाज यामुळे वातावरण एकदम भीतीदायकच झालं होतं. तेवढ्यात अचानक काहीतरी त्यांच्या मोटरसायकलच्या समोरून सरपटत गेलं. त्यात डॉक्टर राजेशचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यांनी चाचपून इकडे तिकडे नजर फिरवली. नक्की काय होते ते की आपल्याला भास झाला. उठून त्याने मोटरसायकल उभी केली आणि सुरू करू लागला. पण मोटरसायकल काही केल्या सुरू होईना. राजेशला सरसरून घाम फुटला. आता काय करावे? आजूबाजूला मदतीसाठी सुद्धा कोणी नाही. असा विचार करत असताना मागून एक थंडगार हात राजेशच्या खांद्यावर पडला. हृदय घोटणे हे काय असते ते राजेशने त्यावेळी पुरेपूर अनुभवले. हळूच त्याने मागे वळून पाहिले तर एक म्हातारा माणूस त्याच्या समोर उभा होता. उंच पुरा, मजबूत शरीर यष्टी आणि तितकेच राकट डोळे. माझी बायको खूप आजारी आहे, मला मदत करा, असं तो म्हणाला. कोण तुम्ही आणि कुठे राहता? राजेशने चाचरत विचारले. मी रंगा वेताळे, तितकेच थंड उत्तर. डॉक्टर, माझ्या बायकोला खूप ताप भरलाय, डॉक्टरची खूप गरज आहे, तुम्ही माझ्यासोबत आलात, तिला तपासलात तर? हो नक्कीच. मूळचा मदत करण्याचा स्वभाव असणारा राजेश आडेवेडे न घेता लगेच तयार झाला. चला, असं म्हणून तो माणूस रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे चालू लागला. वाटेत राजेशने काही जुजबी प्रश्न केले पण काही प्रतिसाद मिळाला नाही. तो माणूस बराबर पुढे चालत होता. पायवाट आता संपली होती. पुढे घनदाट झाडी दिसत होती. राजेशच्या मनात अचानक भीतीची एक लहर सरसळली. ही वाट तर जंगलात जाते. अचानक राजेशच्या पायाजवळून काहीतरी सरपटत पुढे निघून गेले. ते थेट त्या म्हाताऱ्याच्या पायाला भिडले. इतका वेळ हा प्रकार राजेशच्या लक्षात आला नव्हता. त्या म्हाताऱ्याचे पाय त्याच्या शरीराच्या विरुद्ध दिशेला वळले होते आणि तो थेट पुढे चालत होता. राजेशने डोळे विस्फारले. भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले. घाबरून तो तेथेच उभा राहिला आणि तो म्हातारा पुढे चालत चालत एका झाडीमध्ये नाहीसा झाला. राजेश धडपडत पळत त्याच्या मोटरसायकल जवळ आला. थरथर त्या हाताने त्यांनी चावी लावली. 2-3 झटक्यात मोटरसायकल सुरू केली आणि तितक्यातच डावीकडून आवाज आला. आज वाचलास.